आई, माझे पैसे कुठे गेले? रोहनचा आवाज संपूर्ण घरात घुमला. आई स्वयंपाकघरातून बाहेर आली. कुठले पैसे रे? माझ्या कपाटात ठेवलेले 10,000 रुपये. घरात तूच होतीस. आई काही बोलली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी तुझे पैसे घेतले नाहीत बाळा. पण रोहन रागात होता. त्याने आईवर विश्वास ठेवला नाही. आजपासून माझ्या खोलीत येऊ नकोस. ते शब्द आईच्या काळजावर घाव घालून गेले. त्या दिवसानंतर आई शांत झाली. ती घरातलं सगळं काम करायची, पण मुलाशी फारसं बोलायची नाही. 2 महिन्यांनी एका रात्री अचानक आईला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेताना तिने फक्त एकच वाक्य म्हटलं, माझ्या उशीखाली एक पत्र आहे, ते रोहनला नक्की दे. पण सकाळ होण्याआधीच आई कायमची निघून गेली. अंत्यसंस्कारानंतर रोहन थरथरत्या हातांनी आईची उशी उचलली. खाली एक जुनं पत्र आणि एक लिफाफा होता. पत्रात लिहिलं होतं, प्रिय रोहन, तुझे 10,000 रुपये मीच घेतले, कारण तुझ्या बाबांचं जुनं कर्ज बाकी होतं. सावकार रोज दारात येऊन अपमान करत होता. तुला सांगितलं असतं तर तू स्वतःचं स्वप्न सोडलं असतंस. म्हणून मी शांतपणे ते पैसे दिले. मी तुझी चोर नाही रे, मी तुझी आई आहे. या लिफाफ्यात 20,000 रुपये आहेत. 2 महिन्यापासून लोकांच्या घरी जास्त काम करून, शिवणकाम करून मी पुन्हा जमवले. तुझे 10,000 आणि उशीर झाल्याबद्दल आणखी 10,000. एकच विनंती, कधीतरी माझी आठवण आली तर माझ्यावर रागवू नकोस. तुझी आई. रोहनच्या हातातून पत्र खाली पडलं. तो आईच्या रिकाम्या खोलीत धावत गेला. तिच्या उशीला मिठी मारून तो रडत म्हणाला, आई, मला पैसे परत नको होते, मला फक्त तू हवी होतीस. पण आता उत्तर देण्यासाठी आई नव्हती. त्या दिवसानंतर रोहनने आईचं पत्र फ्रेम करून घरात लावलं. त्याखाली फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, जगात आईपेक्षा श्रीमंत कोणी नाही, कारण ती स्वतः रिकामी होऊनही मुलाचं आयुष्य भरून टाकते. बोध, आईवर संशय घेण्यापूर्वी तिच्या त्यागाचा विचार करा. अनेक आई आपल्या मुलांसाठी स्वतःचं आयुष्य गुपचूप खर्च करतात.